नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त अशा नारळाच्या वड्या बनवलेल्या आहेत। त्या पण एकदम छान अशा मलईसारख्या लागतात। कुठल्याही प्रकारची मिल्क पावडर किंवा कुठलाही खवा मी इथे न वापरता या मस्त अशा या वड्या बनवलेल्या आहेत। नारळाची वडी बनवण्यासाठी इथे 1 वाटी ओलं खोबरं मी किसलेलं घेतलेलं होतं आणि ते मिक्सरमधून एकदम बारीक असं करून घेतलेलं आहे। आता याला साखर घ्यायची आहे, पाऊण वाटी साखर घ्यायची आहे। सकाळचं थोडं दूध उरलेलं होतं ते मी इथे वापरणार आहे। थोडंसं आटवून घेतलेलं आहे, हे पाहू शकता। एवढं असं दूध आहे, म्हणजे 1 कप हे दूध आटवलेलं घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप घातल्यानंतर हा जो नारळाचा कीस आहे तो घालायचा आहे। साखर पाऊण वाटी घ्यायची आहे। आता हे सर्व बारीक गॅसवर सारखं हलवत राहायचं आहे। इथे साखरेचं पाणी झालेलं आहे। आता हे पाणी आटेपर्यंत मंद गॅसवर सारखं हलवायचं आहे। आता यामध्ये थोडंसं जायफळ हे किसून घालायचं आहे। जायफळ या नारळाच्या वडीमध्ये खूप छान लागतं, तुम्ही टेस्ट करून बघा। यावेळेस विलायचीचा वापर न करता नुसतं जायफळ मी इथे घातलेलं आहे। इथे आता हा गोळा तयार झालेला आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे, हे पाहू शकता तुम्ही। आणि याला आता तूप पण सुटायला लागलेला आहे। व्यवस्थित असा हा गोळा तयार झालेला आहे। एका पोळपाटाला तूप लावलेलं आहे आणि हा गोळा आता यावर टाकून घ्यायचा आहे आणि हे सर्व बाजूने असं पसरू द्यायचं आहे। नंतर एका चमच्याच्या साहाय्याने हे असं दाबून घ्यायचं आहे। जेवढी पातळ वडी पाहिजे तुम्हाला किंवा जाड पाहिजे तेवढी तुम्ही ही दाबून घ्यायची आहे अशी व्यवस्थित। खूप छान लागते, तुम्ही करून बघा एकदा। फक्त दूध जे आहे ते आटवून घ्या आणि मग या वड्या बनवा। मलाई बर्फी सारखीच ही वडी लागते। गरम आहे तेच या वड्या कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजे पटकन निघतात नंतर थंड झाल्यावर। आता हे थंड होऊ द्यायचं एकदम। इथे या वड्या थंड झालेल्या आहेत। आता या सगळ्या बाजूने अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। खूप छान होतात बरं का, करून पहा नक्की एकदा। अगदी तुम्हाला आवडेल अशी ही नारळाची बर्फी होते, खूप छान होते, पाहू शकता। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।